प्रमाण आहे ते फार कमी आहे कन्झम्पशनचं. आता बघा, भारतामध्ये 3 kg पर कॅपिटा हे आपलं कन्झम्पशन आहे. वर्ल्डचं ॲव्हरेज 12 kg आहे ॲव्हरेज. प्रगत देश चीन आणि जर्मनीसारखे 31-32% म्हणजे आपल्यापेक्षा 10 पटीने कन्झ्युम करतात. कशामुळे? कारण ॲल्युमिनियम हे फ्युचर मेटल आहे, ॲल्युमिनियम हे ग्रीन मेटल आहे, स्ट्रॅटेजिक मेटल आहे. हे 10 ते 40 वर्षापासून बाकीच्या देशांनी ठरवलं. रशियाने सांगितलं हे डिफेन्स मेटल आहे. स्ट्रेंथ टू मेटल रेशो चांगला आहे, अँटी करोजन आहे आणि तुमची रिसायकलिंग व्हॅल्यू चांगली आहे. तुम्ही जरी 40-50 वर्ष त्याला एक्सपोज एन्व्हायरमेंट, ऊन पाऊस वाऱ्यामध्ये जरी ठेवलं ना तरी सुद्धा करोजन होत नाही. त्याला वितळवलं परत तर 70 ते 90% तुम्हाला परत ॲल्युमिनियम मिळतं आणि रिसायकलिंगसाठी 5% एनर्जी आणि इमिशन लागतं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी भारतामध्ये जिथे कमी आहेत त्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करण्यासाठी ॲल्युमिनियमचं. मग जर्मनीमध्ये ॲल्युमिनियममध्येच करत होता काम? हो हो, पहिल्यापासून. नाही, पण आता असं आहे की ॲल्युमिनियमचं म्हणजे दर माणशी आपलं कन्झम्पशन जे आहे ते 3 किलो. पण मला असं की आपल्या घरामध्ये जर कुकर सोडले, प्रेशर कुकर, तर ॲल्युमिनियम हल्ली, पूर्वी ॲल्युमिनियमची भांडी असायची घरामध्ये, त्याला जर्मलची भांडी. आता ते जर्मन वगैरे कशामुळं ते आलं, कुठून आलं, ते तिथं जास्त वापरतात म्हणून आलं का ते? हा, जर्मनीमध्ये उगम झाला असेल किंवा त्याचा रिसर्च झाला असेल असं आपण मानूया. पण आपण त्याला जर्मल म्हणायचो. आपण जर्मलच्या भांड्यामध्ये जेवायचो पूर्वी. थाळ्या पण असायच्या. त्याचं प्रमाण कमी झालं कारण ॲल्युमिनियम हे ऑक्सिडेशन पण होतं. त्याला ते एन्व्हायरमेंट बरोबर रिॲक्शन होऊन पांढरं पडतं आणि ते आपल्या जीवनासाठी चांगलं नाही असं म्हणलं जातं. पण त्याच वेळी उद्योगामध्ये बऱ्याचशा ठिकाणी वापर वाढला जाऊ शकतो. रेल्वे असेल, डिफेन्स असेल, एरोस्पेस असेल. आता रेल्वेमध्ये जपान आणि जर्मनीनी पूर्ण रेल्वे ॲल्युमिनियमची बनवली, लाईट वेट आहे. मध्यंतरी रेल्वे मंत्री वैष्णव आहेत, त्यांनी एक फ्लॅग हे केला की ही पूर्ण ट्रेन राजस्थानमधनं जाणारी, मीठ घेऊन जाणारी जी आहे ती आपण ॲल्युमिनियमची बनवली. कारण ते करोजन पण होत नाही, रिॲक्शन होत नाही, स्टील बरोबर रिॲक्शन होते. असे अनेक प्रयोग करून आपल्याला त्याला वाढवता येईल. साधं उदाहरण, आपल्याकडे आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये कोक वगैरे पितो आणि ती प्लास्टिक पुन्हा कुठेतरी पडून राहतं. तेच जर ॲल्युमिनियमचं असेल आणि त्याला आपण जर रिसायकलिंगचं 10 रुपये जर ठेवले, 40 रुपयाचं कोक आहे आणि त्याला आपण 10 रुपयाचं रिफंड ठेवलं तर नक्कीच ते रिफंड करायला वापस जाईल आणि परत रिमेल्ट करून आपण त्याची टीन बनवायला लागू. हे असं रिसायकलिंग व्हॅल्यू त्याची चांगली आहे. एक दुसरं उदाहरण, वाढू इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की पुण्यामध्ये ती आमची मेट्रोला पुणेरी पगडी केली आहे शिवाजीनगरला. ती पगडी स्टीलमध्ये केल्यामुळे तिचं करोजन लवकर होणार आहे. पण तीच जर ॲल्युमिनियम मध्ये केली असती तर सुरेख झाली असती अशी. अटल ब्रिज वर जे बॅरिकेड केलेले आहेत, स्क्रॅच बॅरियर, ते जर ॲल्युमिनियमचे असते तर 40 वर्षे गंजले नसते. आजचे जे आहेत ते 10 ते 15 वर्षे, कारण मिठाचं पाणी आहे त्याला येणारं हवेमध्ये. मीठ आणि स्टील हे एकमेकांना करोजन करून त्याला गंज पडायला लागतो. मग उद्या एखादी गाडी धडकली भंगारमध्ये, ते जर गंजलेलं असेल तर ती गाडी सरळ बाहेर निघून जाईल. ॲल्युमिनियमची लवचिकता चांगली आहे, त्यामुळे स्टर्डीनेस पण आहे. त्याला हीट ट्रीटमेंट करून आपण स्टर्डीनेस आणतो. ॲल्युमिनियम नक्कीच सॉफ्ट मेटल आहे, पण त्याला अनेक बाकीचे प्रयोग करून, हीट ट्रीटमेंट करून, ट्रीट करून आपण त्याला हार्डर बनवतो, स्ट्रॉंगर बनवतो. म्हणजे हार्डर पेक्षा हार्डर पण चांगलं नाही, जेवढं कडक तेवढं लवकर तुटतं. पण ॲल्युमिनियम लवचिक आहे, त्याला आपल्याला मजबूत करता येत. तुम्ही आता कारमध्ये BMW म्हणजे कारमध्ये वापरलं कुठं जातं ॲल्युमिनियम? एवढं कारमध्ये वापरतात ॲल्युमिनियम कारमध्ये. आता बघा, टेस्लाचंच उदाहरण घ्या, आत्ताच्या तर कारमध्ये वापरतातच. म्हणजे काय इंजिन्स वगैरे, इंजिन आहे, पिस्टन आहे, तुमचे सगळे बाकीचे बरेचसे पार्ट आहेत जे की ॲल्युमिनियम मध्ये बनवले जातं. टेस्लावाल्याने तर फार मोठा आविष्कार केला, तो म्हणला सगळंच ॲल्युमिनियमचं बनवायचंय मला. अच्छा. कारची चॅसिस पूर्णपणे ॲल्युमिनियमचं बनवण्याचा इलॉन मस्कचा मानस जो आहे तो पूर्ण केला त्यांनी. त्यामुळे ॲल्युमिनियमचं कन्झम्पशन EV मध्ये फार मोठं आहे आणि ऑटोमोटिव्हमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण रेल्वेबद्दल बोललो. आता आपल्याला बऱ्याचशा वेळा माहिती नसतं की हेल्थ केअरमध्ये सुद्धा ॲल्युमिनियम लागतं. आपल्याला जे CT स्कॅन, MRI, कॅथलॅब, ज्याच्यामधनं तुमचं अँजिओग्राफी होतं, ह्या मशीन आपल्याला बाहेरचं त्याचं पॉलिमर दिसतं, प्लास्टिक दिसतं, पण त्याच्यामध्ये जी गॅन्ट्री आहे, त्याच्यामध्ये जे प्रिसिजनमध्ये जे कॅमेरा फिरतात, ते सर्व कॅमेरा, कारण तुम्हाला माहिती असेल फ्यू थाउजंड पर सेकंड त्या MRIच्या मशीनला फिरावं लागतं
आणि त्याला जर ते मेटल चांगलं स्ट्रॉंग नसेल तर फार अवघड होईल, ती मशीन लगेच डबघाईला येईल. तर या हेल्थ केअरमध्ये सुद्धा त्याचं बरंचसं प्रमाण आहे. असे बरेचसे गोष्टी आहेत, पण स्टीलची इथला जो प्रसार आहे ना तो खूप डॉमिनन्सीवाला आहे. तो कमी झाला पाहिजे, पण होईल कधी ना कधीतरी. त्यामुळे आम्ही एक ॲल्युमिनियम मॅन बनवला, माननीय पंतप्रधानांना पण दिला. पंतप्रधान म्हटले ये क्या आपने 3D प्रिंटिंग में बनाया? मैं म्हटलं नहीं, इसको हमने कास्टिंग में बनाया. अरे वाह, आप सुंदर बनाया. तो इसको मैंने इसी टेक्नोलॉजी को इंडिया में जाके, भारत में जाके इंडस्ट्रियल एप्लीकेशन में इस्तेमाल कर रहा हूँ. तर त्यांनी खूप प्रशंसा केली. त्यांना वाटलं म्हणजे देश सेवा कर रहे हो आप. भरत सर, तुम्ही